आजच्या मननासाठी आपण स्तोत्र 37 याचं 5वं वचन आपण पाहूया. तू आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्यसिद्धीस नेईल. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. खरंच प्रियानो, आमचा जो जीवित कर्म आहे किंवा जो आमचा प्रवास आहे, जे आमचं जीवन आहे, ते आम्ही प्रभूच्या हातामध्ये आम्ही सोपून द्यायला पाहिजे किंवा त्याच्या स्वाधीन आम्हाला दिलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही स्वतःला प्रभूच्या हातामध्ये आम्ही देत नाही किंवा जोपर्यंत आम्ही स्वतःला प्रभूकडे आम्ही सोपवत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये कार्य होऊ शकत नाही. कारण परमेश्वर जो देव आहे त्याने तुम्हाला आणि मला ह्या जगातून वेगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये देवाची महान योजना आहे, त्याची महान इच्छा आहे आणि त्या इच्छेला आणि त्या योजनेला प्रियानो आम्ही जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. पुष्कळ वेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने, सामर्थ्याने, बळाने आम्ही एखादा मार्ग किंवा एखादी योजना आम्ही निवडतो. त्यावेळेस प्रियानो आमच्या कार्याला यश मिळत नाही. आणि म्हणून नीतिसूत्रेमध्ये सुद्धा आम्ही पाहतो 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या इच्छेने प्रियानो कुठली गोष्ट आम्ही करत असतो, तर त्यामध्ये परमेश्वराचं गौरव आम्ही करू शकत नाही. परमेश्वराचं गौरव आम्ही आमच्या जीवनातून त्याच वेळी आम्ही करू शकतो ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणार नाही. कारण परमेश्वरावर जर आम्ही पूर्णपणे भिस्त टाकली नाही किंवा परमेश्वराला आम्ही आमच्या मार्गामध्ये जर आम्ही त्याला सोबत घेतलं नाही, तर आमची कार्यसिद्धी कधीच होणार नाही. पुष्कळदा आम्ही स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या सामर्थ्याने एखादी गोष्ट करू पाहतो. साधारणशी जरी गोष्ट असली ती आमच्या जीवनामध्ये घडावी किंवा आम्ही ती करणार आहोत, तरी परमेश्वर आम्हाला त्यामध्ये परमेश्वराचं गौरव आम्ही करू शकत नाही. आम्ही स्वतःचं गौरव करू पाहतो आणि म्हणून ते कार्य सिद्धीस जात नाही. देवाचं गौरव करण्यासाठी प्रियानो खरंच प्रभूचे महान उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला देखील तो देव असताना ज्यावेळेस तो मनुष्य झाला आणि ज्यावेळेस तो या भूतलावर आपलं जीवन व्यतीत केलं, त्यावेळेस त्याने कधीच स्वतःवर तो अवलंबून राहिला नाही, तर सर्व काही पित्याच्या इच्छेप्रमाणे तो करण्यास स्वतःला त्याने समर्पित केलेला आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने एवढंच नाही, तर प्रियानो त्याने संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी त्याने स्वतःला त्याने पूर्णपणे समर्पित केलं. हे प्रभूचं समर्पण आम्हाला एक महान आदर्श आहे. तो आमच्यासाठी कित्ता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो गेतसेमनी बागेमध्ये ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता, त्यावेळेस तो पित्याकडे हीच विनंती करीत होता, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि खरंच पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याने सर्व कार्य त्याने पित्याकडे सोपवून दिलं. आपला सर्व मनोदय त्याने, सर्व इच्छा प्रभूकडे त्याने सोपवली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो आपण पाहतो की त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःला देऊन टाकले आणि परिणाम हा झाला की त्याने तुमचा आणि माझा त्याने उद्धार केला, तारण केलं. हा महान कित्ता प्रियानो आपल्या डोळ्यासमोर आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःला देवपित्याच्या स्वाधीन केले. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याने शेवटल्या क्षणामध्ये सर्व कार्य पूर्ण केले आणि मोठ्याने तो ओरडून म्हणाला, पूर्ण झाले. हे बापा, माझा आत्मा मी
तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण करून त्याने आपला आत्मा देखील पित्याच्या स्वाधीन केला. आणि प्रियानो, अशा प्रकारे प्रभूने देवपिताचा त्याने गौरव केलेला आम्हाला पाहायला मिळतंय. आणि म्हणून आणखी एक उदाहरण आम्ही पाहतो शमूएल याचा पहिल्या अध्यायामध्ये. हन्ना हिने देखील परमेश्वराला प्रियानो ज्यावेळेस ती दुःखी झालेली होती, ज्यावेळेस तिला मनस्वी खूप त्रास होत होता आणि ती देवाच्या मंदिरी गेली आणि तिथे रडून तिने आपलं मन मोकळं केलं. आणि ज्यावेळेस तिने मन मोकळं केलं त्यावेळेस परमेश्वराची तिने अनभाग केली. आणि अनभाग करीत असताना ती काय म्हणाली पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11 वचन आणि 28 वचन आपण पाहूया. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील आणि आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एतदर मी त्याला समर्पण करीन. परमेश्वराच्या नावाने ज्यावेळेस ती परमेश्वराशी अनभाग करत होती आणि ज्यावेळेस ती आपले दुःख परमेश्वराला सादर करीत होती आणि ती मनातल्या मनात म्हणाली की हे परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे अवलोकन करशील आणि आपल्या दासीला विसरणार नाही, तर जे तू मला पुत्र संतान देशील त्याला आयुष्यभर मी तुला समर्पित करीन. आणि 28 वचनामध्ये पहा, तिने ज्यावेळेस परमेश्वराने तिला तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, तिच्या जीवनामध्ये जी उणीव होती परमेश्वराने ती भरून काढली. आणि ज्यावेळेस ती मग परमेश्वराच्या मंदिरी गेली आणि तिने आपण बोललेला शब्द तिने पूर्णपणे पूर्ण पाळीला आहे. तसेच मीही या बालकास परमेश्वराला स्वाधीन केले आहे, तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. परमेश्वराकडे तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. ज्यानो आम्ही पाहतो, तिने त्या बाळकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. ज्यावेळेस तिने त्या बाळाला परमेश्वराच्या स्वाधीन केले किंवा परमेश्वराला तिने त्यावेळेस आपलं प्रथम फळ ज्यावेळेस तिला प्राप्त झालं ते तिने दिले. आणि ते दिल्यानंतर परमेश्वराने तिच्या ह्या म्हणजे जे कृत्य तिने केलं त्यामधून आम्हाला परमेश्वराचं महान गौरव पाहायला मिळतंय. ते बाळ वाढलं आणि वाढून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या समागमामध्ये ते राहिलं. आणि पुढे आम्ही काय पाहतो, ते बाळ देवाचा एक मोठा संदेष्टा झाला. शमूएल बाळ परमेश्वराशी तो बोलणारा झाला. परमेश्वराचं मनोगत, परमेश्वराची योजना तो प्रकट करणारा झाला. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की दाविदाला सुद्धा ज्यावेळेस परमेश्वराने निवडिलं त्यावेळेस शमूएलाने दाविदाला त्याला अभंग केला. शौलाला ज्यावेळेस त्याने परमेश्वराच्या विरोधामध्ये कृत्य केलं, चुकीच्या पद्धतीने परमेश्वराची आराधना केली, त्यावेळेस त्याला परमेश्वराचं मनोदय, परमेश्वराची जी इच्छा होती, परमेश्वराचा जो संदेश होता तो त्याला सांगितला की तुझं राजपदात राहणार नाही, कारण तू परमेश्वराची चुकीच्या पद्धतीने आराधना केलेली आहे. आणि अशा प्रकारे त्याचं राज्य काढून घेण्यात आलं. सांगायचं तात्पर्य, परमेश्वराला जोपर्यंत आम्ही स्वतःला सोपवून देत नाही किंवा परमेश्वराकडे आपला जीवित कर्म सोपवत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होऊ शकत नाही, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. म्हणून आपला जीवित कर्म परमेश्वराकडे आम्हाला सोपवून द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला त्याचभर भाव ठेवायचा आहे. खरंच परमेश्वर जो आमचा देव आहे तो आमच्यासाठी आश्रयाचा दुर्ग आहे, तो आमच्यासाठी गड आहे, तो आमच्यासाठी खडक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा खडक आहे. आम्ही त्याचवर भिस्त ठेवली पाहिजे, आम्ही त्याचवर पूर्ण भाव ठेवला पाहिजे, आम्ही त्याचवर पूर्णपणे विसंबून
असलं पाहिजे. ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर जितक्यांनी भिस्त ठेवलेली आहे, जितक्यांनी स्वतःला प्रभूकडे समर्पित केलेलं आहे आणि आपला भावविषय परमेश्वर हाच आहे असं जितक्यांनी अंगीकारलेलं आहे प्रियानो, तितक्याच परमेश्वर देवाने ह्या जगामध्ये लज्जित आणि फजित होऊ दिलेलं नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो तुमचा आणि माझा दुर्ग आहे, आश्रयाचं खडक आहे. आम्ही ज्या जगामध्ये राहत आहोत, या जगामध्ये आमच्यासाठी आव्हानं आहेत, अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत, नाना प्रकारचे दुःख आहेत, क्लेश आहे, आजार आहे, पुष्कळ गोष्टी आहेत. परंतु एकाच वाक्याने प्रियानो तुमच्या आणि माझ्या मनाला कितीतरी महान शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होते. प्रभू स्वतः म्हणतो की तू मजकडी अहो कष्टी आणि बराकार मनाचे जणू तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू परमेश्वरावर ज्यावेळेस आम्ही भाव ठेवतो, ज्यावेळेस आम्ही विसंबून राहतो प्रियानो, त्यावेळेस आम्हाला परमेश्वरापासून फार मोठा आधार मिळतो. प्रभू आम्हाला सहाय्य करतो. प्रभू आम्हाला नवीन स्फूर्ती देतो. संकटामधून ज्यावेळेस आम्ही जात असलो, दावीद राजा म्हणतो ना, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टाच भिणार नाही, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देते. दावीद राजाची भिस्त, त्याचा भरोसा, त्याचा भाव परमेश्वरावर एवढा होता की त्याने कधीही स्वतःच्या जीवनाकडे किंवा स्वतःच्या हिताकडे त्याने कधी पाहिलं नाही. तर आपला सर्व मार्ग त्याने परमेश्वरास सोपवला आणि त्याच्यावरच भाव ठेवून तो परमेश्वराची प्रतीक्षा करीत असे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं महान उदाहरण आम्हाला पाहायला मिळतंय. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. प्रभूचं महान उदाहरण प्रियानो तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रभू येशू ख्रिस्त सदैव देव पित्यावर भिस्त ठेवून देव पित्यावर अवलंबून तो राहत असे आणि म्हणूनच प्रियानो प्रभूपासून आम्हाला फार मोठं समाधान मिळते. आणि खरंच आपला जीवित कर्म परमेश्वराच्या हातामध्ये जर आम्ही सोपून दिला आणि त्याचवर आम्ही भाव ठेवला, तर परमेश्वर खरंच तुमच्या आणि माझ्यासाठी तो आश्रयाचा दुर्ग आहे, आश्रयाचा खडक आहे. तो तुम्हाला आणि मला कधीही हताश होऊ देत नाही. तुम्हाला आणि मला तो कधीही सोडत नाही, टाकत नाही, कारण आम्ही त्याचवर भाव ठेवलेला आहे, आम्ही त्याचा आश्रय धरलेला आहे. यशिया याचा 26वा अध्याय आणि 4थं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला अत्यंत समाधान आणि धीर देणारं वचन आम्हाला बघायला मिळतं. यशिया 26वा अध्याय आणि 4थं वचन, परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. परमेश्वर प्रियानो खरंच असं परमेश्वर आहे जो तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे, किंवा तुम्हाला आणि मला तो भेटला आहे. आणि तो परमेश्वर हा परमेश्वर सनातन परमेश्वर आहे आणि सर्व काळ प्रियानो त्याचवर भाव ठेवला पाहिजे असा तो परमेश्वर. कारण परमेश्वर हा सनातन दुर्ग आहे, आश्रय दुर्ग आहे, ज्याने त्याचा आश्रय केला आहे. प्रियानो खरंच आम्ही स्तोत्र 146 मध्ये सुद्धा पाहतो, नाही का, परमेश्वरावर भरोसा ठेव, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. परमेश्वरावर ज्यावेळेस आम्ही भाव ठेवतो, परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या कोणा एकापासून देखील तो दूर नाही, लांब नाही, तो सदैव तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. सदैव प्रियानो तो तुम्हाला आणि मला धीर देतो, सदैव प्रियानो तुमचे आणि माझे सहाय्य करतो. प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हा प्रत्येकाला परमेश्वराच्या महान दयेचा अनुभव आलेला आहे. ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असतो, ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये असतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धावा करतो, परमेश्वर आमचं सहाय्य करतो. स्तोत्र 34 जर मी बघितलं
पहिल्या वचनापासून तर शेवटच्या वचनापर्यंत जर आम्ही स्तोत्र वाचलं तर त्यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी आहेत. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. संकटामध्ये ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्यावेळेस आम्ही त्याचा आश्रय घेतो, ज्यावेळेस आम्ही त्याचा धावा करतो, परमेश्वर आमचं सहाय्य करतो. तो तुम्हाला आणि मला विनाश करतेतून उद्धरितो. तो तुम्हाला आणि मला खडकावर आणून ठेवतो. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. एक उदाहरण आहे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये. मालेगाव या ठिकाणी आम्ही राहत असताना 2001 साली जी दंगल उसळलेली होती 2 समुदायामध्ये, आणि ते दंगलीचं स्वरूप एवढं भयंकर होतं की जवळपास 15 दिवस त्या परिसरामधून, त्या गावामधून कर्फ्यू वाटला नव्हता. परंतु या 14-15 दिवसामध्ये परमेश्वर देवाने अद्भुत प्रकारे आमचं संरक्षण केलं. सर्व आमचं जो परिसर होता, आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो स्लम एरियामध्ये, अवतीभोवती सर्व भयंकर असे लोक होते. आम्ही आमच्या डोळ्यांनी शस्त्र त्यांच्या हातामध्ये पाहिले. आमच्या समोर कित्येकांना त्यांनी मारलं. परंतु परमेश्वराला प्रियानो आम्ही दार लावलं आणि आम्ही सर्वजण गुडघ्यावर आलो आणि प्रभूचा आम्ही धावा केला. परमेश्वर देवाने आम्हाला त्या एवढ्या भयंकर संकटामधून आमचं आणि आमच्या कुटुंबाचं नाही, केवळ आमच्या कुटुंबाचंच नाही तर जवळपास आमच्या घरामध्ये जवळपास 10 ते 12 कुटुंब आश्रयाला आलेले होते. आणि सर्वजण आम्ही एका घरामध्ये, आणि सर्व लोक आमच्याकडे सांगत होते की तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना करा, तुमच्या देवाचा धावा करा. आणि त्यावेळेस ती रात्र भयंकर होती आमच्यासाठी. आणि ज्यावेळेस आम्ही गुडघ्यावर आलो आणि परमेश्वराकडे, आमच्या घरामध्ये जेवढे लोक होते त्या सर्वांकडे, या सर्वांच्या वतीने आम्ही देवाचा दावा केला. परमेश्वर देवाने आमच्या कुटुंबाचं आणि आमच्या घराचं अद्भुत प्रकारे संरक्षण केलं. खरोखर त्या दिवशी आम्ही सर्व, माझं कुटुंब आणि माझ्या घरातील 10 ते 12 कुटुंब होते, ते आम्ही सुरक्षित राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही पाहतो गावातली परिस्थिती अत्यंत भयंकर होती. एक व्यक्ती जखमी होऊन घरासमोरून आमच्या जात होता आणि एक बाई त्याला गल्लीच्या गावात म्हणजे घराच्या आजूबाजूच्या लोकांना ओरडून म्हणत होती, अरे कोणीतरी आहे का, कोणीतरी दार उघडा, याला कोणीतरी पाणी पाजा, कोई तो भी अल्लाह का बंदा है क्या, इसे पाणी पिलाव. कोणीच बाहेर निघाले नाही. त्या बाईला मी तांब्यावरून पाणी दिलं आणि म्हणालो, बाई या ठिकाणी कोणी नाही, सर्व भीतीने घाबरले, एक पाणी. आणि ती पाणी प्याली आणि ती पुढे गेली. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराकडे पाहिलं. त्याने आमची मुखलजेने काळ बनवून दिली नाही. आम्ही धावा केला, परमेश्वराने तो ऐकला. संकटातून त्याने सोडविलं. परमेश्वर किती चांगला आहे. आम्ही आणि म्हणून जो त्याचवर भाव ठेवितो, परमेश्वराचा भाव ठेवतो, त्यामुळे खरंच तो निराश होत नाही, तो कधी फजित होत नाही, कारण परमेश्वर आमचं सहाय्य करतो. परमेश्वर आम्हाला संरक्षण देतो. स्तोत्र 138 आणि 8वं वचन याकडे जर मी बघितलं, त्या ठिकाणी सुद्धा स्तोत्र करता नावावर भिस्त ठेवून तो बघा किती निर्भय आहे, किती समाधानी आहे. स्तोत्र 38 आणि 8वं वचन, परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नाही. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तो आपल्या हातचे काम मध्ये सोडू नको. परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नाही. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास राहतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्यावेळेस आम्ही त्याला आमचा आश्रयाचा दुर्ग म्हणतो, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या आणि माझे सर्व कार्य सिद्धीस नेतो. तो तुम्हाला आणि मला विनाश गर्तेतून सुद्धा सोडवतो. तो तुम्हाला आणि मला अद्भुत प्रकारे प्रियारो सांभाळतो. म्हणून प्रभू किती चांगला आहे. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो की आपला जीवित कर परमेश्वरावर सोपून दे, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. परमेश्वरावर भाव ठेव. खरंच आमचा भावविषय प्रभू विश्वस्त आहे. जगामध्ये तुम्हाला आणि मला कुणी बघो किंवा न बघो, किंवा
कोणी तुमच्याकडे लक्ष देऊ अथवा ना देऊ, परंतु एक गोष्ट प्रभू आम्हाला सहाय्य करतो. खरंच आम्ही त्याजवळ भाव ठेवून आमचं जीवन प्रभूच्या स्वाधीन करूया.